नमस्कार मित्रों, बोली खानदेश मराठी. आज मालेगाव तालुकानं डोंगराळ गाव माझी एक भयानक घटना घडली. अक्षरशः अंगावर काटा यासारखी एक घटना आहे. घटनानं कारण असं घडणं की काही मागली जुनी झगडानं कारण ते एक नराधमने अक्षरशः 3 वर्षांनी पोरले बिचारी चिमुकलीवर अमानुष अत्याचार करीसन तिने दगडवरी ठेशीसन हत्या कट्टाची घटनानं ही घटना ऐकताच की पूर्ण मालेगाव पेटवून त्यांना बरोबर अख्खा महाराष्ट्र सुद्धा पेटवून आणि त्याच यानावर चर्चा करण्यासाठी बोली खानदेश मराठी माझी संदीप त्रे बोल तुम्हाला सोबतची मित्रगण. जी घटना घडली या घटनामुळे प्रत्येक ठिकाणी बातम्या चालू आहेत, कुठे मोर्चा चालू आहेत, कुठे आंदोलन चालू आहेत. पण नुसतं आंदोलन नुसता मोर्चा या फक्त 2 दिवसासाठी राहतील आणि गुपचूप राहतील. म्हणा प्रशासनला एक सवाल आहे की आज जर एक आपली लहान पोरले जर काय एखादी पडी गई आणि तिला जर काही लागी गे तो बापवर काय गुजरस. नुसती पडी गई तर विचार करा. म्हणा प्रशासनला विनंती की विचार करा आज त्या बापवर आज त्या मायवर काय बितेल होई. ती त्यासनी एक लहान पोर म्हणजे एक चिमुकली तिने अक्षरशः दगडवरी ठेशीसन हत्या करताय. प्रशासनले प्रत्येक करता प्रतिक्रिया येणार की असले फाशी द्यायला पाहिजे पण मनामत नाही. फाशी सुद्धा त्या नराधमले कम शिक्षा आहे असं वाटच मला वाटीस कसं राहणं. या नराधमले जर शिक्षा द्यायला नाही तर त्याला भरचोक त्यांना बारीक बारीक तुकडा करा, लाईव्ह तुकडा करा, लाईव्ह, जेणेकरून असा विचार सुद्धा कोणी मन मानव नाही. काय होईल 2 दिवस बातम्या चालतील, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब मोठमोठा चॅनल 2-4 दिवस चालतील, बंद होई जातील. काय केस चालू आहे. पण मला राज्य सरकारनं शासनाला विचारणे की जर अशी घटना घडी राहिली वारंवार प्रत्येक ठिकाणी मागे काही दिवस असा प्रत्येक असा वारंवार घटना घडणार, या घटनाचं काय वेळ राहणार. कोणत्या आरोपीला फाशी होईनी, कोणत्या आरोपीला जन्मठेप होईनी. यनाजमुळे काही आरोपीसले काही संधीना फायदा भेटी राहणार की काहीच वस्तू नाही आणि असा कृत्य करायला यात तयार व्हायला. म्हणजे शासनाला विनंती आहे जर तो दिकी राहणार दर की त्यांनी कबूल कर बाबा की त्यांनी मागली काही झगड्यानुसार त्यांनी असा अमानुष अत्याचार करा तर त्याला बारीक बारीक तुकडा करा. काय करा, बारीक बारीक तुकडा. आणि जर तुम्हाला काही नाही वसवणार तर त्या बिचारीला मायबाप करे द्या, त्याचा बारीक बारीक तुकडा कराले. त्या मायबापच नाही तर पुरी महाराष्ट्रातली जनता त्या बारीक बारीक तुकडा करायला तयार आहे. म्हणजे जास्ती विलंबन न करता, जास्त टाइम न करता लवकरात लवकर शासन यासले कडी म्हणा बोली खानदेश मराठी या युट्यूब चॅनल करते विनंती की नुसतं प्रचार करा आणि काही गोष्ट करा मजा नाही. लवकरात लवकर असा अत्याचार थांबायला न होईल तर भरचोक बारीक तुकडा करा. फाशी टाइम लागेल करशात तर लगेच करा, जेणेकरून अख्खा महाराष्ट्र वाट देखील आहे ना की लवकरात लवकर असा ज्या नराधम आहेत त्यासले भरचोक मलेसन बारीक बारीक तुकडा करा. त्या तुकडा त्या दिदी ती चिमुकली आहे ना ती बिचारी दटे त्यातली दफन किंवा आगीन डाग द्यावी त्या ठिकाणी जायसन त्या नराधमना तुकडाच ना असा बारीक तुकडाच ना भुगा करी सण तर ते दफन करा. काय विचार करायची चिमुकलीने, काय देखील त्यांनी जग आणि असा अत्याचार. शासन करी राहणं, शासन तपास करी राहणं, शासन पोलिसांसाठी पुढे राहणं कुठे. जर देखायला गे तर मागला काही दिवस असा काही घटना घडतात त्या घटना अक्षरशः ज्या नाबालिक पोलिसवरच असा घटना घडणार. शासन डोळ्याला नाही.
मला शासनले सवाल आहे, जर आपल्या घरमातली कोणी धाकटी पोर राहते, तिला जर कोणी मारी बी बटणं किंवा तिला कोणी काही बोली बी बटणं, तर आपण कसं चिडी राहते. विचार करा, अक्षरशः तिनावर नराधमनी अत्याचार करा आणि त्याला परत अजून तो फक्त जन्म म्हणजे बने काय होईल. चाली 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 काय दिन माझ्याला सजा वैराणी काय वैराणी कधीच. म्हणे एक विनंती आहे राज्य सरकारले, मायबाप सरकार, जर खरंच डोळ्यांनी पट्टी काढा, म्हणजे जी अंधा कानूननी जी पट्टी ना ती काढा आणि या चिमुकली दिदीले न्याय द्या. आणि मनांतर म्हणजे मननी अख्खा महाराष्ट्रानं असं म्हणणं होईल की याला फाशी देवापेक्षा बारीक तुकडा करा. कायदा तशी तरतूद करा की ज्या असा नराधम आहेत की असले जास्त टाइम न लावता यासना बारीक बारीक तुकडा करा. हाई 4 दिवस 5 दिवस 8 दिवस भात गरम राहील, नंतर थंडी होईल. म्हणून प्रशासन हाई झोप उगाडा, तुम्ही झोप उगाडा आणि हाय चिमुकलेले न्याय द्या, जेणेकरून हाय चिमुकलेले न्याय द्याबद्दल ज्या मागितना ज्या घटना आहेत त्यातली सुद्धा न्याय भेटीचे. आणि पुढे चाली सण असा या नराधम असं कृत्य करायला 10 विचार करते. आणि परत म्हण बोली खानदेश मराठी चॅनल करता येईल सर्व असलेच एक विनंती आहे की यानापुढे ज्या आपला घरमा धाकलला पोरी होती किंवा बाळातील म्हणजे लहान मुली होती तर त्यावर लक्ष ठेवा. आत्तीनी गोष्ट अशी वेळ झाली की घरना व्यक्ती तो नातेवाईक आहे ना तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. मला असं म्हणणं नाही की प्रत्येक वेळेस लोकच तसं राहतच, पण दुनिया आता वाईट होई जायले. म्हणून आपला ज्या घरमध्ये धाकलला पोरी आहेत त्यातले आपले पहिलंच अशी काहीतरी शिक्षण द्या की जेणेकरून असा नराधमांना आहारी जायचं आपलं बली द्यावा नाही. म्हणून कॉलेज शाळा अंगणवाड्या यासना आत्ते पहिल्यांदा अशी सुरुवात करा की जेणेकरून असा नराधम असता येईल, कसं बसता येईल, कसं यासना पाहिजे राहता येईल, असं काहीतरी काढा. बोली खानदेश मराठी मा मी संदीप त्रिभुवन तुमले एवढं सांगस आणि महाराष्ट्र सरकार यासले विचारस की या नराधमले कवय शिक्षा होईल. शिक्षा तुकडा करानीच व्हायला पाहिजे हे मी म्हणस. तर चला भेटूत पुढल्या भागमा. तत्पर्यंत बोली खानदेश मराठी मा मी संदीप त्रिभुवन तुम्ही रजालेस. नमस्कार.